नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महत्त्वाचे GSचे प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगी येणार आहेत. तरी चला प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? तर वर्गीस कुरियन याला धवल क्रांतीचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, ग्रामपंचायतीचे वार्ड कोण घोषित करतो? तर तहसीलदार हा ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करतो. नेक्स्ट, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोण आहेत? तर लॉर्ड मेयो यास आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर भरतनाट्यम हा तामिळनाडू या राज्याचा नृत्य प्रकार आहे. नेक्स्ट, सर्वात कमी साक्षर असलेला जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे? तर नंदुरबार हा जिल्हा सर्वात कमी साक्षर असलेला जिल्हा आहे. नेक्स्ट, अल्पाकणाचा शोध कोणी लावला? तर रुदरफोर्ड यांनी अल्पाकणाचा शोध लावला. नेक्स्ट, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते? तर रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते. नेक्स्ट, पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर पुष्कर हे सरोवर राजस्थान या राज्यात आहे. नेक्स्ट, भारतातील पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे. नेक्स्ट, मुंबईत मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? तर नाना शंकरशेठ यांनी मुंबईत पहिली मुलीची शाळा सुरू केली. नेक्स्ट, आझाद दस्ता ही भूमिगत चळवळ कोणी सुरू केली? तर भाई कोतवाल यांनी आझाद दस्ता ही भूमिगत चळवळ सुरू केली होती. नेक्स्ट, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर बहमनी राज्याची स्थापना हसन गंगू यांनी इसवी सन 1347 साली केली. नेक्स्ट, कोणत्या रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते? तर तांबड्या या रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते. नेक्स्ट, शुद्ध पाण्याचा उत्कलनांक हा किती असतो? तर 100 सेल्सिअस हा शुद्ध पाण्याचा उत्कलनांक असतो. 100 सेल्सिअसच्या ऊन जास्त जर तापलं पाणी तर त्याची वाफेत रूपांतर होते. नेक्स्ट, प्रजनन क्षमता चांगली राखण्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्व कोणते असते? तर हे महत्त्वाचे जीवनसत्व असते. नेक्स्ट, संघटना स्थापन करण्याचा हक्क कोणत्या कलमानुसार देण्यात आला आहे? तर कलम 19C नुसार संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे. यात एकूण 6 हक्क आहेत, त्यापैकी संघटना स्थापन करण्याचा हा एक हक्क आहे. नेक्स्ट, राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात? तर राष्ट्रपती हे पंतप्रधान यांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. नेक्स्ट, जमीन महसुलीचा मुख्य आधार कोणता? तर जमिनीचा अभिलेख हा जमीन महसुलीचा मुख्य आधार आहे. नेक्स्ट, कलम 243I कशाशी संबंधित आहे? तर हे राज्य वित्त आयोगाशी संबंधित आहे. नेक्स्ट, अशोक चक्र मिळविणारे पहिले भारतीय महिला? तर नीरजा भानोट ही अशोक चक्र मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. नेक्स्ट, मुंबई पुणे 6 पदरी मार्ग किती किमी आहे? तर हा मार्ग 93 किमी आहे. नेक्स्ट, सुनामी या जपानी शब्दाचा अर्थ काय होतो? तर राक्षसी लाट असा या शब्दाचा अर्थ होतो. तर वैराट शिखर हे पुणे जिल्ह्यात आहे, अमरावती या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, तौला शिखर हे नाशिक या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, सालवेर शिखर हे पण नाशिक या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, हरिहर व बुक्का या भावांनी कोणत्या साम्राज्याची स्थापना केली? तर हरिहर व बुक्का यांनी विजयनगर या साम्राज्याची स्थापना केली. नेक्स्ट, नौजवान सभेची स्थापना कोणी केली? तर भगतसिंग यांनी नौजवान सभेची स्थापना केली. नेक्स्ट, आनंदमठ ही कादंबरी कोणाची आहे? तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांची आनंदमठ ही कादंबरी आहे. नेक्स्ट, पेशीचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. याची स्थापना 1888 झाली होती. नेक्स्ट, महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत किती दिवसात रोजगार उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे? तर 15 दिवसात रोजगार उपलब्ध करून देणे हे अनिवार्य आहे. नेक्स्ट, कोणता एक समूह खरीप पिकांचा आहे? तर तांदूळ, मका आणि भरड धान्य हा समूह खरीप पिकांचा आहे. नेक्स्ट, RBIचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? तर 1949 या साली RBIचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. नेक्स्ट, मूलभूत कर्तव्ये हे राज्यघटनेतील कोणत्या भागात येतात? तर भाग 4 मध्ये ही मूलभूत कर्तव्ये येतात. नेक्स्ट,
कजरी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर कजरी हा नृत्यप्रकार छत्तीसगड या राज्यातील आहे. नेक्स्ट, विजयस्तंभ कोणत्या ठिकाणी आहे? विजयस्तंभ हे राजस्थान राज्यात आहे. नेक्स्ट, भुसावळ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर तापी नदीकाठी भुसावळ हे शहर वसलेले आहे. नेक्स्ट, खानापूर पठार हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? तर खानापूर पठार हे सांगली या जिल्ह्यात येते. नेक्स्ट, नंदादेवी शिखर हे कोणत्या हिमालयात आहे? तर कुमाऊ हिमालयात नंदादेवी शिखर येते. नेक्स्ट, रेती बंदर म्हणून कोणते बंदर प्रसिद्ध आहे? तर मुंब्रा हे रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर राज बिहारी भोसले 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, धातूमध्ये कोणता गुणधर्म असतात? तर धातूमध्ये चकाकी असते, तन्यता असते व वर्धनीयता असते. हे सर्व धातूचे गुणधर्म आहेत. नेक्स्ट, सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी कोणती असते? तर यकृती मानवी शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे. नेक्स्ट, इंदिरा आवास योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरुवात झाली? तर 7व्या पंचवार्षिक योजनेत इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली होती. नेक्स्ट, सर्वात पहिली भारतीय बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? तर पंजाब नॅशनल बँक ही सर्वात पहिली भारतीय बँक होती. नेक्स्ट, राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते? तर एकल संक्रमणीय पद्धतीने राष्ट्रपतीची निवडणूक होती. नेक्स्ट, राज्यसभा सदस्य किती काळ पदावर राहू शकतात? तर 6 वर्ष हे राज्यसभा सदस्य पदावर राहू शकतात. नेक्स्ट, जिल्ह्यातील कुळ कायद्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी यांना असतो. नेक्स्ट, 6001 ते 7500 लोकसंख्येदरम्यान ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? तर 15 ही ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 6000 ते 7500पर्यंत असते. 7500च्या वरील जर लोकसंख्या गेली तर 17 ही सदस्य संख्या होते. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते स्टोरेज युनिट आहेत? तर CD आणि हार्ड डिस्क हे स्टोरेज युनिटचे कार्य करतात.